कसं काय भावांनो बहिणींनो, तर आता मी इयरफोन नेकबँड मागवलं होतं, कारण की माझं होतं पण ते कोणीतरी दिलं होतं आणि बायको साहेबांनी बोललं की ते फेक म्हणून, तर ते फेकणार मी आणि दुसरं मागवलं आता. तर ह्याला अनबॉक्स करून बघूया. आणि बोल्टचं मागवलं, पहिल्यांदा मागवलं मी, ऐकलं चांगलंय, म्हणजे इयरबड ऐकलं होतं, माझ्या मित्राकडे इयरबड होतं, हे नेकबँड आहे. तर बघूया. 32 आवर्सचं चार्जिंग टाइम आहे, ENC दिलंय, नॉईस कॅन्सलेशन नाही बोलून ENC दिलंय, तर ते पण बघायचंय. आणि 32 आवर्स चालतो की नाही चालतो ते बघूया. चला अनबॉक्स करून बघूया. आता ओपन बॉक्स डिलिव्हरी आलेली म्हणून आपल्याला असं दिसतंय, नाहीतर आपण फ्लिपकार्टचं पॅकेट या अमेझॉनचं पॅकेटमध्येच दिसलं असतं. चला अनबॉक्स करून दाखव. तर हे बघा भावांनो बहिणींनो, बोल्टचं रिचार्ज मेड इन इंडिया. आणि मला हे बघा प्राइस बघा, हे एवढाच नाही पडला मला, तेव्हा डिस्काउंट चालू होतं. HD डीप 1 year बिल्ट इन माईक, एक्स्ट्रा बेस, बिल्ट इन वूफर, अजून काही दिलं नाही जास्ती. तर आपण ओपन करूया. आणि हा ब्लू कलरच ऑप्शन मध्ये होता, म्हणजे ग्रीन कलर नव्हता, डिलिव्हरेबल नव्हता माझ्या लोकेशन मध्ये. ते त्यांचा वेगळंच नाट्य असतात, ते दरवेळी असतात ते. आणि हे टाइप-C चार्जिंग कॉर्ड आणि 4 एक्स्ट्रा मॉफिन्स दिले, इयर मॉफिन्स. अजून बॉक्स मध्ये तर सध्या काही नाही, पण इयरफोन चांगला वाटतंय. मी ब्लूटूथ कनेक्ट करून बघतो, कारण की एकच फोनने ब्लॉक करतोय, त्याला कनेक्ट करून बघतो साऊंड कसं आहे, क्वालिटी कसं आहे, आणि तुम्हाला सांगतो कसं वाटलं मला. आपण बघायला गेलं ना, तर हा एक इयरपीस आपल्याला मला वाटतं थोडं भार दिले, अर्धा 3-3 ग्रामचं वेट आहे याच्यात. मॅग्नेटमुळे ना नॉर्मलीच असं वेट वाटतंय. आणि ह्याचं रेटिंगमध्ये पण ऐकलं होतं की वाचलं होतं की हे थोडं कानात दुखतं म्हणून, हे वेटमुळे थोडं जड होत जातं जसं जसं आपण वापरू. हे पॉवर बटन, हे प्लस मायनस, आणि हे चार्जिंग, आणि अजून काय तर ना. तर ब्लूटूथ कनेक्ट करून बघतो कसं आहे, बेस कसं आहे, आणि मग तुम्हाला. तर भावांनो आणि बहिणींनो, क्वालिटी मला ठीक वाटली, म्हणजे एक नंबर, बोट सारखी नाही वाटली, ठीक वाटली. आता एवढ्याच्या प्राइस मध्ये किती काय देणार आहे. आणि एक साईडला जास्ती वाटतं व्हॉइस आणि एक साईडला कमी वाटतंय, म्हणजे लेफ्ट साईडला कमी आणि राईट साईडला जास्ती असं वाटतंय. कारण की माझं जे नॉर्मल इयरफोन आहे तेच तसं आहे, ते तर लोकल आहे, आता ब्रँड आहे, तरी पण असं का वाटतोय ते समजत नाही मला. विचार करतोय की ह्याला एक्सचेंज मध्ये टाकू आणि दुसरं मागू, कारण की आपल्याकडे लय वेळ आहे, आपल्याला एवढी काही गाय नाही, आपण मागवलं तेवढंच बस आहे. पण मी याला 10 पैकी 5च देणार. 10 पैकी 5 म्हणजे क्वालिटीसाठी, पहिल्या तर बिल्ड क्वालिटीसाठी, आणि जे लुक दिलं त्याच्यासाठी, आणि जे वॉरंटी दिलंय, आणि सॉंगचं प्रोसेस चांगलं आहे, म्हणजे सॉंग ऐकू चांगलं येतंय. पण फुल व्हॉल्यूम केलेलं, अर्धा व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे एवढं ऐकू येत नाही. मला समजत नाही की काय, कसं बनवलंय, काय बनवलंय, कशासाठी बनवलंय. त्याच्यापेक्षा तर नॉर्मल बनवलं असतं तर चांगलं झालं असतं. आता ENC बघितलं नाही, कोणाला कॉल केला नाही, कारण की सगळे व्यस्त आहेत माझे मित्र, आणि माझे मित्र व्यस्त आहेत, आणि बायको साहेब नाही आहेत. बायको साहेब पण बिझी आहात, तर त्यांच्यासोबत बोलून कळलं असतं की कसं आहे, कारण की ते लय लो व्हॉइसनी बोलतात. तर हे याच्यात आवाज आलं असेल मला, तर कळलं असेल तर मी समजवलं असेल तुम्हाला की कसं आहे. ते लय लो व्हॉइसनी बोलतात, तर ENC केवढं काम करतंय. आणि मी कसं गाडी चालवताना बोलतो कधी त्याच्याशी, किंवा मित्रांमध्ये असतो, किंवा असं फॅन किंवा कुठला कूलर खाली बसलेलो असतो, तर मला ENCची लय गरज आहे. माझा हा नॉर्मल इयरफोन ENC नाही देत, तर हा देतोय म्हणून घेतलंय. आता बघूया, 1-2 दिवसात ठेवतो आणि ह्याचा रिफंड किंवा रिप्लेसमेंट बघूया काय कसलं आहे, किती दिवस आहे, कुठलं ऑफर देत आहे, तर त्याच्यावर बघून मग रिप्लेस करूया याला. कारण की एक साईडला चांगलं वाजतं, एक साईडला नाही वाजत, मला एवढं काही मजा येत नाही, एवढं काही छान वाटत नाही. तर मी विचार करतो की एक्सचेंज करून दुसरं मागू. आता बघू, आता कामाला जाणारच आहे संध्याकाळी, तेव्हापर्यंत वापरू किंवा तेव्हापर्यंत थांबू. आणि संध्याकाळी कामावरून येऊन मग जर व्हिडिओ बघण्यासाठी वापरलं आणि मला चांगलं वाटलं तर ठेवणार, नाही वाटलं की एक्सचेंज करून देणार. तरी पण मी बोललो 10 पैकी मी 5च देणार याला, काय पण झालं 5च देणार. चांगलं आहे प्रोडक्ट, घेऊ शकता, म्हणजे किंमत आपल्या खिशात आहे, कमी पैशात आहे, तर आपण घेऊ शकतो, आपल्या पॉकेट मनी मध्येच येऊ शकतो, तर घेऊ शकता आपण, काही एवढं महाग नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मित्र आणि मैत्रिणीला पाठवा, फॉरवर्ड करा. भावा मित्र थोडा वाढू द्या, आपले चॅनल पण थोडं वाढू द्या.
चला बाय भावांनो, बहिणींनो. चला बाय बायको साहेबा, सी यू बाबा, मिस यू.